जगडणे आयुर्वेदाला ही जी उंची होती किंवा जास्त होती याचं कारण एक होतं की ते व्यायाम करत स्वतःसाठी 1, 2, 3 तास देत होते आणि नुसताच व्यायाम दमछाक पण शारीरिक कष्ट करत होते तर ते ध्यान करतो, ध्यान मेडिटेशन म्हणजे स्वतःसाठी आपण एक शांत बसणं, मनाला शरीराला कुठतरी आपल्या शांत करणं पण किती गरजेचं आहे, किती महत्वाचं आहे. आता इथं सगळं ओम शांती शांती सगळी शांती 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 जरा वरती जाऊन आलो 1-2 मिनिट आता यांच्याकडून आपल्याकडे माहिती येते पण इथं पाय टाकल्यानंतर मॅडम एक वेगळीच एनर्जी आली आमच्याकडे ऑलरेडी एनर्जी आहे, व्यायाम करून म्हणा योगा प्राणायाम करून एनर्जी आहे पण इथं जी एनर्जी वाटली मला ती त्यापेक्षा पण खूप वेगळी वाटते. शांती जी म्हणायला म्हणतो ती खूप छान मिळाली आणि वरती गेल्यानंतर म्हणायला म्हणतो किती शांत शांत वाटले मला किती म्हणजे हे असं काही खाली आहे ती वर म्हणजे असं इथं आल्यानंतर मला समज येतं काय काय पण वरती गेल्यानंतर मला एक असं संसारिक घर वगैरे असं वाटलं पण पाय ठेवल्यानंतर मला वेगळी शांती वाटली, एक वेगळी एनर्जी वाटली, एक वेगळं बोलय आपल्या शरीराभोवती फिरते असं वाटलं पण त्यात किती शांती असावी, किती शांत असावं असं वाटतं. आणि मग इथं आल्यानंतर मला समजलं की हां ह्यांचं हे सगळं ओम शांतीचं तर प्रजापिता ब्रह्मकुमारीचं हॉल आहे म्हणा किंवा हे ठिकाण आहे पण एक एनर्जी ऊर्जा वेगळी मिळाली मला. आता मॅडम पण आम्ही वरती गेलो तर माहिती घेणार तर नुसतं दमछाक करून चालणार नाही असं मी काय म्हणते तुम्हाला तर शांत बसणं किती गरजेचं, स्वतःला विश्रांती शरीराला आणि मनाला शरीराबरोबर मनालाही विश्रांती देणं गरजेचं आहे, ध्यान करणं खूप गरजेचं आहे. ध्यान नंतर जेव्हा तुम्ही डोळे उघडता तेव्हा दुसरी स्टेप आपल्याला प्राणायाम करायची. सुरुवाती स्टेप जर तुम्ही योगा केली तर ध्यान आणि प्राणायाम करूनच थांबायचं आहे. तर इथं आज मॅडमनी जागतिक योग दिन 21 जूनचा असं साजरा करायचा म्हणून हे जे होती काय आयडिया मला नव्हती. मॅडम बोलले एक तासगावमध्ये कार्यक्रम आहे आणि या त्या मॅडमचं माझ्या मते 8:30 पाऊणच तर मॅडम फोन झाला आपल्याला 9:30 पाऊणला निघायचं काय तर कार्यक्रम आहे की 10वी-12वीच्या मुलांचं कौतुक करण्याचा दिवस आहे म्हणून म्हटलं मग हां मग ठीक आहे जायचं विद्यार्थी म्हणलं तर चालायचं म्हणून त्याच्यावर मी आले अचानक पण इथं चांगला मोबाईल भेटला मला आणि माझ्या आयुष्यातला हा एक अविस्मरणीय प्रसंग असेल मॅडम की जेणेकरून मनाला शांती घ्यायची असेल तर इथं मी मॅडमला म्हटलं की आपण यांच्या इथे येऊन 1-2 दिवस राहू शकतो मॅडम कारण हा करण्याची अजून पण जेवढं आम्ही शिकलो लहानापासून व्यायाम केला म्हणा किंवा मोठं थोडं शास्त्रशुद्ध करायला लागलो आता तर शास्त्रशुद्ध करतोय थोडा मुलांना आमच्या विद्यार्थ्यांना सांगतोय की बाबा ध्यान करा सुरुवातीला कसं लागणार नाही वगैरे पण इथं मला त्याच्यापेक्षा सुद्धा पुढचं काहीतरी शिकायला 100% मिळणार आहे असं मला वाटतं म्हणून मॅडम म्हटले 1-2 दिवस आपण राहू शकतो का 2 दिवस तर मॅडम म्हटलं राहू शकतो. तसं तुम्हाला काही प्रसंग आला तुमचं सानिध्य सोडू नका, त्यांचा सहवास सोडू नका कारण तुमचा सहवास जीवन जगण्याची एक उर्मी देतो, ऊर्जा देतो. आज मला त्याला असं वाटतं आणि सगळ्यांनी आपल्याबरोबर लक्ष द्यायचंय. मॅडम मला एक 10 मिनिटं बोलायला सांगितलेलं आहे मी तुम्हाला असं बोलू शकते जास्त थोडा कारण कसं आहे की ह्या ज्या महिला आहेत पुरुषांपेक्षा महिलांच्या तक्रारी जास्त कंबर दुखते, पाठ दुखते, गुडघं दुखतात, पित्त वाढलं, अंग दुखायला लागलं कारण काय तुमचं काम टेन्शन ताणतणाव कुठे मुलांची परीक्षा मुलं परीक्षेत जातात उठतात अभ्यास करतात ते तिथेच करतात त्यांचं नाही काही त्यांची आई पुस्तक घेऊन पाठ करत नाही किंवा वाचत नाही किंवा काही करत नाही उगीच टेन्शन येतं आम्हाला उगीच ताणतणाव काय कारण नसतं या ताणतणावापासून आपण थोडंसं शिकायचं आहे आपल्याला करायचं आहे हे सगळं करत राहायचं आहे परंतु काहीतरी एक शांतीत करायचं कारण हे जे ताणतणावाने आपण जे जगतो त्याचा जो शरीरावर परिणाम होतो ते आपले जे काही आपण त्याची संपत्ती मिळवली आहे आता आपण कष्ट करून ती सगळी जरी आपण पणाला लावली तर ती शांती आपल्याला परत मिळत म्हणून आपण कसं राहिलं पाहिजे एकदम मस्त राहिलं पाहिजे सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे की चला आजचं काम थोड्या वेळ करा मनाला लय लागू नका ताणतणाव टेन्शन तर इथं आहे ते जरा बऱ्यापैकी आहे तिथं महिला ज्याला त्यामुळे मला बऱ्याकडे दिसत आहेत इकडचे पुरुष पण हा ठीकठाक दिसत आहेत पण अजून दुसऱ्या कुठल्या तरी कार्यक्रमात